एकनाथ शिंदे आणि जयंत पाटील यांनी तावडे यांची भेट घेतलेली आहे. कधी? आता एक काही तासापूर्वी. हे तर तुम्ही सांगताय नपेक्षा ही मला बातमी नवीन आहे. मला माहित नाही की एकनाथ शिंदेच्या निवासस्थानी जयंतराव पाटलांनी भेट घेतली की न घेतली. जोपर्यंत अधिकृत आपल्याला माहिती मिळत नाही तोपर्यंत त्याच्यावर आपण आपलं मत प्रदर्शित करणं योग्य होणार नाही. ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाचे निमंत्रण मोहन भागवत आणि मुख्यमंत्र्यांना गेलेलं आहे. बरोबर आहे. जे म्हणून स्वतःला रामभक्त समजतात, जे म्हणून हिंदू आहेत, त्यांनी म्हणून हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनामध्ये आता सहभागी झालं पाहिजे. याचं कारण असं आहे की 1990 ते 2000 जवळजवळ 19 पर्यंत 24 पर्यंत या देशामध्ये संपूर्णपणे रामाचं मंदिर झालं पाहिजे, प्रभू रामचंद्राच्या मंदिराची उभारणी झाली पाहिजे. याकरता म्हणून या देशातल्या बहुसंख्य नागरिकांनी पाठिंबा दिला होता, आपलं सक्रिय योगदान दिलं होतं आणि या देशामध्ये मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचं मंदिर व्हावं याकरता योगदान देखील दिलं होतं. आणि या सगळ्यामध्ये ज्यांचं तुम्ही नावं घेताय, ज्यांना निमंत्रण दिलंय उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीनं, यांच्या संघटना अग्रेसर होत्या. ह्या मंदिर उभारणीमध्ये अनेकांचा हातभार लागलेला असताना श्रेय फक्त यांनीच घेतलं. मग ते भूमिपूजनाचं असेल, पायाभरणीचं असेल, मूर्ती स्थापनाचं असेल, कलशारोहणाचं असेल, नाहीतर मंदिर उभारणीचं असेल, सगळं श्रेय हे RSS, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांचं विश्व हिंदू परिषद आणि भारतीय जनता पार्टी यांनी त्याचं पुरेपूर श्रेय घेतलं. मग आता त्या राम मंदिराच्या देणगीमध्ये किंवा राम मंदिरामध्ये या चोऱ्या झाल्या, ते चोऱ्या करणारे पण यांचेच लोक आहेत. त्यामुळं यांनी त्या रामाच्या मंदिरामध्ये ज्या चोऱ्या झाल्या त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. ते कोण आहेत हे देशासमोर आलं पाहिजे. याकरता म्हणून याने पुढाकार घेतला पाहिजे, संघानं पुढाकार घेतला पाहिजे, विश्व हिंदू परिषदेने घेतला पाहिजे, भाजपाने घेतला पाहिजे, बजरंग दलाने घेतला पाहिजे, त्यांच्या सगळ्या अंगीकृत संघटना ज्या आहेत त्या सर्वांनी घेतला पाहिजे. आणि म्हणून उद्या होणाऱ्या नागपूरच्या ह्या रामरक्षा आणि प्रभू रामचंद्राच्या प्रार्थनामध्ये, अभंगामध्ये, भजनामध्ये या लोकांनी सामील व्हावं ही आमची अपेक्षा योग्य आहे.